नवरात्रीच्या 9 दिवसात तुम्ही सुद्धा डोळेझाकपणे दररोज रंग फॉलो करणार असाल तर प्रत्येक रंगाचा अर्थ काय, पहिल्या दिवसाचं महत्त्व काय आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या विशेष रंगाबद्दल म्हणजेच पिवळ्या रंगाविषयी बोलायचं झालं तर पिवळ्या रंगाचा अर्थ काय, त्याचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय, याबद्दल चला सविस्तर माहिती जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आत्तापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. नवरात्रीच्या या 9 दिवसात महिलांनी या 9 रंगाची वस्त्र धारण करून त्यांचा आनंद घेत त्या रंगाच्या शक्ती आणि सकारात्मकतेचा अनुभव घ्यावा अशी परंपरा आहे. शारदीय नवरात्रीला दररोज देवीच्या साडीशी मिळते जुळते वेगवेगळे सुंदर रंगाचे कपडे परिधान करून साजरी करतात. प्रत्येक रंग हा उत्सवादरम्यान पूजल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या 9 देवींचे अद्वितीय गुणधर्म आणि कहाणी सांगतो. जसे आपण रंग घालतो तसे आयुष्यात बदलही होतात असं म्हणतात. पिवळा रंग हा ज्ञान, समृद्धी, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. हा रंग जीवनातील आनंद आणि प्रकाश दाखवतो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पिवळा रंग परिधान केल्यानं जीवनात सकारात्मकता, शांती आणि समृद्धी येते असा विश्वास आहे. संदेश असाही आहे की जीवनात नवीन सुरुवात करण्यासाठी आपल्याला आत्मविश्वास, संयम आणि आशेची आवश्यकता आहे, ज्याचं प्रतीक हा पिवळा रंग आहे. यंदा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पिवळा रंग परिधान केला जातोय. पिवळा रंग म्हणजे ज्ञान, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा. हा रंग समृद्धी, आनंद आणि ऊर्जेलाही प्रकट करतो. पिवळा रंग परिधान केल्यानं जीवनात प्रकाश येतो आणि आपल्यातील निराशा दूर होते असा विश्वास आहे. याचबरोबर देवी दुर्गेच्या पहिल्या स्वरूपाचं पूजन पहिल्या दिवशी केलं जात असल्यानं हा रंग देवीची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पहिल्या दिवशी देवीच्या शैलपुत्री या रूपाची पूजा केली जाते. शैलपुत्री म्हणजे पर्वतराजा हिमालयाची मुलगी. ती अत्यंत शांत आणि संयमी आहे, म्हणून तिच्या उपासनेतून आपल्याला जीवनातील स्थिरता आणि संयम मिळतो. तिच्या भक्तांनी पिवळा रंग परिधान करणं हे अत्यंत शुभ मानले जातं. शिवाय देवी शैलपुत्री आपल्याला आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि धैर्य प्रदान करते असंही सांगितलं जातं. पिवळा रंग हा नेहमी सकारात्मकतेचे आणि जीवनातील नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी पिवळा रंग धारण केल्यानं आपल्या जीवनात एक नवीन ऊर्जा, नवीन उमेद निर्माण होते. पिवळा रंग परिधान केल्यास आपल्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये सुद्धा स्पष्टता येते असं सांगितलं जातं. शिवाय जीवनातील सर्व अडचणींवर मात करून आपल्याला मार्गदर्शन करण्याची क्षमता मिळते असंही म्हणतात. आता नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे आपल्या घरातील वातावरण निर्मळ, आनंदमय आणि सकारात्मक बनवण्याची संधी आहे. घरातील सदस्यांनी पिवळा रंग परिधान करणं, देवीची पूजा करणं आणि तिच्या कृपेची प्रार्थना करणं हे खूप महत्त्वाचं मानलं गेलंय. पिवळ्या रंगामुळे घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होते आणि एक आनंदाचे, शांततेचे वातावरण निर्माण होते असंही म्हणतात. नवरात्रीत देवी जगदंबेची आराधना केली जाते. नवरात्रीच्या 9 दिवसांत देवीची पूजा करण्यासाठी भारतीय शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या 9 रंगाचा वापर केला गेलाय. देवीच्या 9 अवतारांप्रमाणेच या 9 रंगाचं देखील खूप महत्त्व आहे. पण नक्की हे 9 रंग का वापरले जातात, त्याचं काय महत्त्व आहे, त्यामागेही शास्त्र आहे का, हे सुद्धा कुणाला माहिती नसेल. याबद्दल तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. आता पिवळा रंग म्हणजे हा ऊर्जेचा वाहक आहे. हा रंग आपल्याला उष्णतेची जाणीव करून देतो. ज्या लोकांना पिवळा रंग आकर्षित करतो त्यांना समजदार आणि जिज्ञासू वृत्तीने संपन्न व्यक्ती मानले जाते. शिवाय गुरुचं रत्न पुष्कराज आपल्या पिवळ्या रंगाचा निगडीत संबंध आहे. विवाह समस्या आणि आर्थिक समस्या यामुळे सोडवता येतात. पोटाचे विकार यामुळे कमी होतात. याचबरोबर पिवळा रंग हा गुरुग्रहाचा रंग मानला गेलाय. याही व्यतिरिक्त आपल्याकडे धार्मिक समारंभांमध्ये पिवळ्या रंगाचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. पिवळा हा सूर्यप्रकाशाचा रंग ऊर्जेशी संबंधित आहे. संपन्न व्यक्तिमत्व, अध्यात्मात आवड, प्रगतीचा ओढा असणं, इच्छाशक्ती, संघर्ष करायची तयारी, स्वयंशिस्त, नेतृत्व गुण, स्वाभिमान, स्वतःची आणि आपल्याबरोबर असणाऱ्यांची जबाबदारी घेण्याची तयारी हे गुण दर्शवितो. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपली मानसिक शक्ती त्याचबरोबर डाव्या मेंदूत सक्रिय करतो. एखाद्याच्या डोक्यावर चमकदार पिवळे फिकट बल्ब असलेले चित्र आपल्याला आठवते का?
याचा अर्थ पिवळा रंग तार्किक निराकरण शोधण्यास मदत करतो. हा रंग ज्यांना आवडतो त्याची बुद्धी कुशाग्र असून त्याची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते असंही म्हणतात. ते वैयक्तिकरित्या कष्टाळू आणि प्रामाणिक असतात. याचबरोबर जे अजून प्राप्त झालं नाही त्याची प्रतीक्षा करण्याची संयमी वृत्ती या पिवळ्या रंगाने प्राप्त होते असंही म्हटलं जातं. शिवाय पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणाऱ्या व्यक्ती नेहमी स्पष्ट विचाराच्या आणि त्वरित निर्णय घेणाऱ्या असतात असेही म्हणतात. पिवळा रंग आत्मविश्वास वाढवणारा मानला गेलाय. मनाला आनंदी आणि उत्साही ठेवणारा सुद्धा पिवळा रंग मानला जातो. म्हणूनच एखादी महत्त्वाची मीटिंग आहे, एखादा व्यवहार पक्का करायचा आहे, प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमात जायचं आहे, तर ड्रेस, शर्ट किंवा वस्त्र पिवळ्या रंगाच्या शेडमधीलच निवडावा असं सांगितलं जातं. याही व्यतिरिक्त मूड खराब असेल, खूप निराश वाटत असेल किंवा काही करावंसं वाटत नसेल तर अशा वेळी सुद्धा ब्राईट येलो रंगाचा ड्रेस घातल्यास मनाला शांती मिळते आणि मनस्थिती सुधारल्याचं नक्की जाणवतं असंही सांगितलं जातं. मित्रांनो, एवढंच नाही बरं का, पिवळा रंग हा देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचा प्रिय रंग मानला जातो. शिवाय ज्योतिषीय अशी मान्यता आहे की कमजोर हाड असणाऱ्या किंवा फ्रॅक्चर झालेल्या व्यक्तींनी पिवळे वस्त्र धारण केल्याने लवकर फायदा मिळतो. याचबरोबर व्यावहारिक दोषापासून ग्रस्त असलेल्या लोकांनी पिवळ्या रंगाचा वापर आवर्जून करावा असंही शास्त्र सांगतं. शिवाय पिवळा रंग समृद्धी आणतो, म्हणून या रंगाचे किमती दगड आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवल्यानं सुद्धा धनप्राप्तीत वाढ होते असं म्हणतात. याचबरोबर घरातील उत्तरेत जी खोली असेल त्याच्या भिंतींचा रंग पिवळा असेल तर घरात सुख समृद्धी नांदते असंही वास्तुशास्त्र सांगतं. याचबरोबर उत्तरमुखी घरांना पिवळा रंग लावल्यानं घराची भरभराट होते असं मानलं गेलंय. तर शारदीय नवरात्रामध्ये देखील प्रत्येक दिवसाच्या रंगाचं खास महत्त्व आहे. याही व्यतिरिक्त पिवळ्या रंगाला पहिल्या दिवशी खास महत्त्व यंदा दिलं गेले. या रंगाचा वापर केवळ धार्मिकतेपुरता मर्यादित नसून हा सण साजरा करताना त्या रंगाचे दार्शनिक, आध्यात्मिक आणि मानसिक महत्त्व देखील आहे असं म्हणतात. तर मंडळी, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पिवळा रंग परिधान करून आपणही आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद आणू शकतो. देवी शैलपुत्रीच्या उपासनेतून आपण संयम, धैर्य आणि आत्मविश्वास मिळवू शकतो. नवरात्रीचा हा सण आपण आनंदाने साजरा करूया आणि देवीची कृपा प्राप्त करूया. बोला आई जगदंबेचा उदो उदो. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.